रोज रात्री झोपताना गोष्ट काय ऐकायची असते? मला आवडती गोष्ट. आणि मग तुला गोष्ट ऐकल्यावर काय वाटतं? छान. म्हणून तुला रात्री गोष्ट ऐकायला आवडतं का? हो. ओके ओके ओके, असं झालं का? हो. ठीक आहे, मग आज तुला मी सांगते एका म्हातारीची गोष्ट. ऐकायची मग? हो. एकदा ना एक गाव होतं. त्याच्यात एक म्हातारी राहत होती त्या गावामध्ये. आणि म्हातारीला एकच मुलगी होती. पण त्या म्हातारीच्या मुलीचं लग्न झालं होतं आणि ती दुसऱ्या गावात राहत होती. मग ना काही दिवसाने म्हातारीला तिच्या लेकीची खूप आठवण यायला लागली. म्हटली, किती दिवस झाले लेकीकडे नाही गेले, जरा जाऊन यावं म्हणते. खूपच आठवण येते मला तिची. मग ना म्हातारी काय करते, तिचं गाठोडं बांधायला घेते. त्याच्यामध्ये थोडेसे तिचे साड्या टाकते. आणि छानपैकी गाठोडं घेऊन काठी टेकीत टेकीत जायला लागते. आता तेव्हा खूप पूर्वी काही आपल्यासारख्या गाड्या नव्हत्या. लोकांना एका जागेहून दुसऱ्या जागेवर पायीच जायला लागायचं, म्हणजे चालतच जायला लागायचं. आणि मग त्यांना खूप सारे नद्या, जंगल पार करायला लागायचे. ठीक आहे. तर ह्या म्हाताऱ्या आजींना पण एका जंगलातून जावं लागलं त्यांच्या लेकीकडे जायला. आता आजीला जंगल लागलं. आजी धीट होती बर का, घाबरायची नाही अजिबात. जाता जाता तिला पहिल्यांदा एक वाघोबा भेटतो. वाघोबा म्हणतो, ए म्हातारी, कुठे चाललीयस? म्हातारी तशी थोडी घाबरते, पण मनात विचार करते घाबरून काही चालणार नाही. मग म्हणते, अरे वाघोबा, माझ्या लेकीला भेटायला चालले, खूप आठवण येते रे मला तिची. तो म्हणतो, ते काय मला माहिती नाही, मला तर भूक लागलीये आणि मी तुला खाणारच. म्हातारी म्हणते, नको रे असं करू बाबा, लेकीकडे जाते, लाडू पेढे खाते, खीरपुरी खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग तू मला खा. आत्ता काय माझ्या नुसत्या आहेत काड्या, हाड आणि काड, खाऊन तुला काय पोट थोडी ना भरणार आहे. त्याच्यापेक्षा जरा जाऊन येते आणि मग तू मला खा रे. तो म्हणतो, बरं बरं, पण खरं सांगतेस ना, येशील ना तू? ते म्हणते, अरे हो रे, मी 2-4 दिवसात नक्की येते बघ. तो म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, मी इकडेच तुझी वाट बघतो. आणि मग काय होतं, म्हातारी म्हणते, हुश, वाचले ग बाई. पुढे चालायला लागते काठी टेकीत टेकीत. मग तिला भेटतो कोल्होबा. कोल्हा कसा असतो, लबाड. तो लांबूनच पाहतो आणि एका झाडामागे लपतो आणि झुपकन तिच्या पुढे येतो. ए म्हातारे, कुठे चालले? म्हातारी म्हणते, ओ कोल्होबा, तुम्ही? मी ना लेकीकडे चालले हो. कोल्होबा म्हणतो, लेकीकडे कशाला? ती म्हणते, खूप दिवस झाले भेटले नाही तिला, मग जरा जाते, खीरपुरी खाते, लाडू पेढे खाते, लठ्ठ मुठ्ठ होते. कोल्हा म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, या जाऊन, इकडेच वाट बघतो तुमची मी, या लवकर आजीबाई. आजीबाई लगबगीने जाते. चालून चालून दमून जाते बिचारी, पण लेकीला भेटायची ओढ असते ना तिला. आणि मग लेकीच्या घरी पोहोचते. लेक तर फार खुश होते तिची आणि आजीबाईंनाही खूप आनंद होतो आपल्या लेकीला भेटून. लेक म्हणते, आता इथेच राहा हा खूप दिवस. आई म्हणते, हो ग, राहते. आणि मग काय, रोज तिची मुलगी तिच्यासाठी खीर बनवते, पुरी बनवते, लाडू पेढे. मस्त खाऊन खाऊन आजीबाई खरंच लठ्ठ मोठं होतात. आणि मग आता खूप दिवस झाले, मग म्हणतात, अगं मुली, येते ग आता मी, जायला हवं मला. लेक म्हणते, नको नको, अजून थोडं राहा ना ग, छान वाटतं मला तू आल्यावरती. आई म्हणते, नको ग, जाते बाळा आता मी. आणि असं म्हणता म्हणता रडूच येतं तिला.
लेक म्हणते, अगं आई, का रडतीयस तू? तूच तर म्हणते ना रडायचं नसतं, मग तू का बरं रडतीयस? आई म्हणते, अगं काय सांगू, मी तुझ्याकडे येत होते ना, तर जंगलातून येताना मला एक वाघोबा भेटला आणि एक कोल्होबा भेटला आणि आता दोघेही मला खाणार आहेत ग. मी काय करू? लेक म्हणते, अगं आई, येताना किती धिटाईने आलीस तू आणि काय घाबरतेस? आता तुझी लेक आहे ना, थांब मला थोडा विचार करू दे. आणि लेक विचार करायला लागते. तिला सुचते एक युक्ती. मग ती काय करते, बाजारात जाते आणि एक मोठा भोपळा विकत आणते. आणि आई आल्यावर भोपळा बघून म्हणते, अगं हे काय आणलंयस तू भोपळा? लेक म्हणते, तू थांब ग जरा. आणि लेक त्याला एक खिडकी बनवते, एक दरवाजा बनवते आणि आईला म्हणते, आता तू ह्या भोपळ्यामध्ये बैस. बाहेरून कोणालाच कळणार नाही की आतमध्ये तू आहेस. आई म्हणते, गुणाची ग माझी लेक. आणि असं करून आजीबाई भोपळ्यात बसतात आणि म्हणतात, चल रे भोपळ्या टुनूक टुनूक, चल रे भोपळ्या टुनूक टुनूक. आता जाता जाता पहिला त्यांना भेटतो कोल्होबा. मग काय, कोल्होबा तर वाटच पाहत असतो. अजून कशा आल्या नाहीयेत आजीबाई, इथे म्हणाल्या होत्या. आणि तेवढ्यात कोल्होबाला भोपळा दिसल्यावरती त्याच्या पुढे जातो आणि म्हणतो, ए भोपळ्या, थांब जरा, तुला कोणी म्हातारी दिसली का इथून जाताना? कोल्हाचा आवाज ऐकून म्हातारी दचकते, पण तरी सुद्धा गाणं म्हणतेच, म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुनूक टुनूक, म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुनूक टुनूक. आता कोल्होबा काही म्हातारीचा आवाज ओळखूच शकत नाही. मग जाते पुढे जाते पुढे जाते, तिथे वाघोबाई तिची वाट पाहत असतात. वाघोबा पण म्हणतात, आज एवढे दिवस झाले अजून काही आली नाहीये ही म्हातारी, तिचं ऐकायलाच नको होतं मी. तेवढ्यात वाघोबांनाही दिसतो तो भोपळा. वाघोबाई म्हणतात, ए भोपळ्या, थांब जरा, कुठे चाललास तुरु तुरु? भोपळा तसाच थांबतो. आणि मग वाघोबा म्हणतो, ए भोपळ्या, तुला कोणी म्हातारी दिसली का रे इथून जाताना? भोपळ्यातून आवाज येतो परत एकदा, म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुनूक टुनूक, म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुनूक टुनूक. आणि भोपळा दुम 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 तिथून पळत सुटतो. पळतो 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 म्हणजे म्हातारी पळते 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 आणि शेवटी घरी पोहोचते. घरात जाते आणि दार घट्ट लावून घेते आणि देवाचे आणि तिच्या लेकीचे आभार मानते.